हे काय करून ठेवले आहे या म्हातारीने घरामध्ये? घरात सगळीकडे घाणेरडा वास पसरला आहे. अरे देवा, हे माझे घर आहे की उकिरडा आहे? काही कळत नाही. अगं ये बाई, उठ. किती घाण करून ठेवली आहेस घरामध्ये. सगळीकडे थुंकत असतेस. तू ना ह्या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाहीस. चल चालती हो माझ्या घरातून. प्रमिलाताईंची सून मीनाक्षी त्यांना मोठ्या आवाजात रागावून बोलत होती. यावर प्रमिलाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, देवाला जरा घाबर. अशी बोलू नकोस ग. मी काही हे मुद्दाम करत नाही. हे बघ, मी तुझ्या पाया पडते, पण तू मला घराबाहेर काढू नकोस. तू मला घराबाहेर काढलेस तर मी कुठे जाऊ? असे बोलून प्रमिलाताई रडू लागल्या. रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर सर्वत्र सामसूम झाली होती. जेव्हापासून त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हापासून त्या सर्व कामे अंथरुणातच करत होत्या. आता काही वेळापूर्वीच त्यांनी त्यांचे अंथरूण घाण केले होते. त्यामुळे त्यांची सून त्यांच्यावर खूप रागावली होती आणि म्हणून त्यांना घराबाहेर काढत होती. आणि प्रमिलाताई तिच्यासमोर हात जोडून माफी मागत होत्या, विनवणी करत होत्या. त्या सतत आपल्या मुलाला नितीनला आवाज देत होत्या, जो आतल्या खोलीमध्ये TV पाहत बसला होता. त्या म्हणाल्या, अरे नितीन, तुझ्या बायकोला काहीतरी समजावून सांग ना बाळा. जरा तुझ्या या म्हाताऱ्या आईवर कृपा कर. पण बायकोच्या आवाजापुढे त्याला आईचा आवाज काही ऐकायला आलाच नाही आणि तो पांघरून घेऊन झोपला. त्यानंतर सासूच्या हातात एक काठी देत मीनाक्षी म्हणाली, ही घ्या काठी. म्हातारपणात तुमच्यासारख्या माणसांना हिचाच आधार असतो. ही काठी पकडा आणि निघा इथून. तुमच्यामुळे घरात सगळीकडे घाण वास येतोय. आता मला बाहेरून माणसांना बोलावून पूर्ण घरामध्ये फिनाईल टाकून घर स्वच्छ करून घ्यावे लागेल. एवढे बोलून मीनाक्षीने प्रमिलाताईंना घराबाहेर काढले आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. मोठ्या सुनेने घराबाहेर काढले म्हणून प्रमिलाताई धाकट्या सुनेचा दरवाजा वाजवू लागल्या. रेखा, अगं तू तरी दरवाजा उघड. फक्त आजची एक रात्र मला तुझ्या घरामध्ये राहू दे. मी एका कोपऱ्यात पडून राहीन. त्या सतत दरवाजा वाजवत होत्या, पण धाकट्या मुलाने किंवा सुनेने सुद्धा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे प्रमिलाताई दरवाजाच्या पायऱ्यांवर तिथेच रडत बसल्या. थंडीमुळे त्यांचे पूर्ण शरीर थरथर कापत होते. त्यांनी थंडीमध्ये कुडकुडत अख्खी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मोठ्या मुलाने आणि सुनेने दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना पाहून प्रमिलाताई म्हणाल्या, मला ठाऊक होते नितीन, तू तुझ्या आईला अशा अवस्थेमध्ये पाहूच शकणार नाही. नितीन म्हणाला, आई, तू खूप चिकट आहेस ग. अजूनही इथेच दारात पडून आहेस. अगं तू मरून का जात नाहीस? काय उपयोग आहे तसा तुझा जगून? आमच्या मागची कटकट तरी जाईल. चल मीनाक्षी, खूप उशीर होतोय आपल्याला. उशीर झाला तर आपली फ्लाईट मिस होईल. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून प्रमिलाताईंच्या डोळ्यात पाणी आले. मोठा मुलगा तर आईला लाथाडून बायकोसोबत निघून गेला. बिचाऱ्या प्रमिलाताई काठीचा आधार घेऊन हळूहळू उठत बसत कशा तरी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. त्यांना खूप भूक लागली होती, त्यामुळे स्टेशनवर भीक मागण्यासाठी त्या बसल्या. तिथे येणारे जाणारे लोक त्यांना काही ना काही खायला देत होते. तरुणपणी त्यांचा किती थाट होता आणि आज त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली ह्या विचाराने त्या खूप रडत होत्या. त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. गुडघेदुखी देखील वाढत चालली होती. त्यामुळे त्या त्रासाने विव्हळत होत्या. अशा अवस्थेत त्यांना आपल्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. कारण त्यांना साधी शिंक जरी आली तरी ते त्यांना डॉक्टरांकडे चल म्हणून मागे लागायचे. पण आज एवढी दुखापत झाली तरी मुलांना आईचे काही घेणे देणे नव्हते. नवऱ्याच्या आठवणीमध्ये त्या खूप रडू लागल्या. त्यांना आपले भूतकाळातील दिवस आठवू लागले. अगं ये प्रमिला, कुठे आहेस तू? हे बघ, मी सिनेमाची 2 तिकिटे घेऊन आलो आहे. आज संध्याकाळी जाऊयात आपण सिनेमा पाहायला. भास्करराव आपल्या पत्नीला प्रमिलाला म्हणाले. प्रमिलाताई म्हणाल्या, काय सिनेमाची तिकिटे घेऊन आलात? अहो, हे काय आपले वय आहे का थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचे? उगाच का पैसे वाया घालवता तुम्ही, कोणाच ठाऊक. दोरीवर कपडे वाळत घालत पुढे म्हणाल्या, तुम्हाला दिसत नाही का माझे हात कसे थरथर कापतात ते? एवढ्या दूर सिनेमा पाहायला जायचे म्हटल्यावर तर बहुतेक पुढच्या जन्मी पोहोचू आपण. भास्करराव म्हणाले, अगं प्रमिला, मी सगळी व्यवस्था केली आहे. रिक्षावाल्याला सांगून ठेवले आहे. तो संध्याकाळी 4 वाजता येईल आपल्याला इथून घेऊन जायला आणि नंतर घरी पण आणून सोडेल. काहीही करून मला तुझी थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची इच्छा पूर्ण करायची आहे. अगं मला आजसुद्धा आठवते की राजेश खन्नाचा आराधना हा चित्रपट लागला होता.
तेव्हा तुला तो सिनेमा पाहायचा होता, पण त्यावेळेस बायकोला थिएटरमध्ये सिनेमा पाहायला घेऊन जाण्यास माझ्या आईची परवानगी नव्हती. तसेच नोकरी, मुलांची जबाबदारीसुद्धा होती. शहरातील शिकलेली मुलगी होतीस तू, पण माझ्याशी लग्न केल्यानंतर एकदम खेडेगावात आलीस आणि इथेच रुळलीस. सासू सासरे, दीर जावा यांच्यामध्ये राहिलीस. कधी स्वतः उठून एक ग्लास पाणी न पिणारी तू माझ्या घरी आल्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक करणे, मुलांची जबाबदारी, तसेच कोणाला काही हवे नको ते पाहणे आणि एवढे सगळे करूनही तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तसूभरही कमी झाला नव्हता. नंतर मुले मोठी झाली. प्रमिला कधी समजले नाही ग आपल्याला म्हातारपण कधी आले. डोक्यावरचे केस पांढरे झाले, हातात काठी आली आणि डोळ्यांवर चष्मा आला. आता आपली मुले आपल्या आपल्या संसारामध्ये व्यस्त आहेत. खरे तर त्यांचीही चूक नाही म्हणा, त्यांनासुद्धा त्यांचा संसार बघावा लागतो. पण प्रमिला, माझी एक इच्छा आहे की मरण्याआधी एकदा हातामध्ये कोल्ड्रिंक आणि तो मक्याचा डबा घेऊन तुझ्यासोबत मला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचे आहे. प्रमिलाताई म्हणाल्या, हे काय शुभ बोला, मरण्याच्या गोष्टी का करत आहात? तुम्ही नेहमी असेच बोलता म्हणूनच मला राग येतो. त्या पुढे म्हणाल्या, बरं ठीक आहे, मी येईन तुमच्यासोबत सिनेमा बघायला. हे ऐकताच भास्कररावांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, मग प्रमिला, आज ना तू ती लाल रंगाची साडी नेस आणि मी तो कुर्ता पायजमा घालतो. प्रमिलाताई म्हणाल्या, इश्श, हे काय हो तुमचे? आता आपले वय झाले आहे. आपण जर असे तयार होऊन सिनेमा पाहायला गेलो तर लोक आपल्याला पाहून हसतील. ते म्हणतील, म्हातारपणात ह्या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला तरुणपण आठवत आहे. भास्करराव म्हणाले, आपल्याला लोकांचे काय करायचे आहे? मी नाही लक्ष देत त्या लोकांकडे. आपल्याला हवे तसे आपण राहायचे. मग काय? शेवटी भास्कररावांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि प्रमिलाताईंनी लाल रंगाची साडी नेसली आणि ते दोघेही रिक्षाने सिनेमा पाहायला गेले. सिनेमा पाहून घरी येताना त्यांनी रिक्षा घरापासून अलीकडे थांबवली आणि दोघेही रिक्षातून उतरले आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन घराकडे चालत जाऊ लागले. शेजारी राहणारे लोक ह्या दोघांकडे अवाक राहून पाहत होते, कारण या वयात सुद्धा त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमिलाताई स्वयंपाक खोलीमध्ये नाश्ता बनवत होत्या. तेवढ्यात तिथे त्यांची धाकटी सून रेखा आली आणि म्हणाली, हे काय सासूबाई, तुम्हाला 2-2 सुना असताना तुम्ही काम करत आहात? हे बरे दिसते का? हे बघा, तुम्ही फक्त बसून राहा. एवढी वर्ष तुम्ही तुमच्या मुलांसाठी कष्टच केलेत. आता तुमचे आराम करण्याचे दिवस आहेत. आम्हाला फक्त ऑर्डर देत जा. हे करा ते करा म्हणून सांगत जा. आता काही दिवसानंतर बाबासुद्धा रिटायर्ड होतील. मग तर तुम्हाला आरामच आराम असणार आहे. काही वेळाने त्यांची मोठी सून मीनाक्षीही तिथे आली आणि म्हणाली, अगदी बरोबर बोलत आहेस तू रेखा. सासूबाईंनी तर आता फक्त आरामच आराम करायला पाहिजे. आता बाबा रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना खूप पैसे मिळतील. तेव्हा सासूबाईंना आपली गरज कशाला पडेल? सासूबाई, तुम्हाला एवढे पैसे मिळाल्यानंतर तुमच्या ह्या सुनांना विसरू नका बरं का. यावर प्रमिलाताई म्हणाल्या, अगं तुम्ही असे का बोलत आहात? तसेही आमचे जे काही आहे ते तुमचेच तर आहे. आणि ज्या सासूला एवढ्या संस्कारी सुना आहेत आणि अशा संस्कारी आणि गुणी सुनांसमोर पैशांचे काही मोल नाही. बऱ्याच वर्षांनी का होईना तुम्ही सहकुटुंब इथे खास आम्हाला भेटण्यासाठी गावी आलात. आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. असेच अधूनमधून तुम्ही सर्वजण इकडे गावी येत जा. सुना नातवंडांमुळेच तेवढीच घराला रोषणाई येते. सासूचे बोलणे ऐकून त्यांच्या दोन्ही सुना एकमेकांकडे पाहू लागल्या. भास्करराव आणि प्रमिलाताईंना 2 मुले, सुना, नातवंडे असे मोठे कुटुंब होते. दोन्ही मुले आपापल्या संसारामध्ये व्यस्त असायची. त्याला आईवडिलांची काही काळजी वाटत नव्हती, पण कोणास ठाऊक मागच्या 6 महिन्यांपासून त्यांना आपल्या आईवडिलांची एवढी काळजी का वाटत होती. बहुतेक काही दिवसांनी त्यांचे वडील रिटायर्ड होणार होते आणि त्यांना रिटायरमेंटचे खूप सारे पैसे मिळणार होते. बहुतेक यासाठीच त्यांनी आईवडिलांकडे येणे जाणे सुरू ठेवले होते. खरंच कोणीतरी म्हटले आहे, गुळ असला की त्याला मुंगळे लागणारच. पण मुलांचे आणि सुनांचे खोटे वागणे बिचारे आईच्या ममतेला समजू शकले नाही. पण भास्करराव प्रमिलाताईंना नेहमी सावध करायचे की प्रमिला, गरजेपेक्षा जास्त जर कोणी गोड बोलत असेल तर समजायचे की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण तेव्हा प्रमिलाताई आपल्या नवऱ्याच्या बोलण्यावर हसायच्या. असेच एके दिवशी मीनाक्षी म्हणाली, बाबा, जर आम्ही काही दिवस सासूबाईंना आमच्याकडे घेऊन गेलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना?
तेव्हा भास्करराव म्हणाले, सुनबाई, म्हातारपणात ह्या म्हाताऱ्याला का स्वतःहून भाकरी बनवून खायला सांगत आहेस? इथे प्रमिलाशिवाय माझे कोणतेही काम होत नाही. आधी मला रिटायर्ड होऊ देत, मग आम्ही दोघेही तुमच्याकडे कायमचे राहायला येऊ. मग तेव्हा आमची हवी तेवढी सेवा करा. यावर प्रमिलाताई भास्कररावांना म्हणाल्या, तुम्ही पाहिले का आपल्या सुनांच्या वागण्यात किती बदल झाला आहे? मला एका कामाला सुद्धा हात लावून देत नाहीत त्या दोघी. आणि विशेष म्हणजे त्या आपल्याला किती मान सन्मान देतात. आणखी काय पाहिजे या वयात? भास्करराव म्हणाले, प्रमिला, माझ्या रिटायरमेंटनंतर जर ह्या लोकांनी तुला तेवढाच मान सन्मान दिला ना, तेव्हा मग तू स्वतःला नशीबवान समज. तोवर काही बोलू नकोस. काही दिवस थांब, मग तुला सर्व काही समजेल. दिवस सरले आणि भास्करराव रिटायर्ड झाले. रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला मुले, सुना, नातवंडे हे सर्वजण गावी त्यांच्या घरी आले होते. 2-3 दिवस थांबले. रात्री सर्वांचे जेवण झाल्यानंतर नितीन आणि संदीप बाबांच्या खोलीमध्ये गेले आणि म्हणाले, बाबा, आता तुम्ही आणि आई दोघे इथेच राहणार, त्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत शहरात चला. आता नोकरीसाठी इथे राहत होतात ती गोष्ट वेगळी होती, पण आता आम्हाला असे वाटते की तुम्ही आमच्यासोबत शहरात यावे. इथे गावी काय ठेवले आहे? इथे ना लाईट वेळेवर असते ना पाणी. त्यापेक्षा तुमच्या रिटायरमेंटच्या पैशातून आपण शहरामध्ये एक मोठे घर घेऊ. तिथेच आपण सर्वजण एकत्र राहू. भास्कररावांना मुलांचे विचार पटले. तसेच नातेवाईकांनी सुद्धा सांगितले की आजच्या या स्वार्थी जगात अशी आईवडिलांचा विचार करणारी मुले कुठे असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांची मदत केली पाहिजे. मग काय, भास्कररावांनी रिटायरमेंटमध्ये मिळालेले सर्व पैसे मुलांना देऊन टाकले आणि त्यांनी पुण्यात एक मोठे घर खरेदी केले आणि तिथे ते सर्वजण एकत्र राहू लागले. दिवस आनंदात सरत होते. एके दिवशी रेखा म्हणाली, सासूबाई, माझ्या भावाचे लग्न आहे आणि माझ्याकडे लग्नात घालण्यासाठी दागिने नाहीत. घर खरेदीसाठी करण्यासाठी जेव्हा काही पैसे कमी पडले तेव्हा मी माझे दागिने विकून ह्यांना ते पैसे देऊन टाकले. आता असा रिकामा गळा घेऊन लग्नामध्ये गेले तर आपलीच बदनामी होईल. मी तर म्हणते त्यापेक्षा लग्नाला न गेलेले बरे. तेव्हा प्रमिलाताई म्हणाल्या, अगं, तुझ्या सख्ख्या भावाचे लग्न आहे आणि तूच जर लग्नाला गेली नाहीस तर ते कसे दिसेल? प्रमिलाताईंनी त्यांच्याकडे जे काही त्यांचे किमती सोन्याचे दागिने होते त्यांचे 2 हिस्से केले आणि दोन्ही सुनांमध्ये वाटून टाकले. पण दागिने मिळाल्यानंतर काही दिवसांनी दोन्ही सुनांनी आपापले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. एके दिवशी प्रमिलाताई स्वयंपाक खोलीमध्ये चपाती बनवत होत्या. तेव्हा तिथे त्यांची मोठी सून मीनाक्षी आली आणि तिने चपाती हातात घेऊन पाहिली आणि म्हणाली, सासूबाई, तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही चपातीला तूप जास्त लावू नका म्हणून. तुमच्या लक्षात राहत नाही का? आणि तसेही आता ह्या वयामध्ये एवढे दूध तूप खाऊन काय करणार आहात? जास्त दूध तूप खाऊन तुम्हाला कुठे कुस्ती खेळायला जायची आहे का? ह्या वयात जर तुम्ही असे पदार्थ खायला लागलात तर तुम्हाला गॅस होईल आणि मग आम्हालाच तुम्हा दोघांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. आणि दुसरे म्हणजे दूध तूप किती महाग आहे. डॉक्टरांकडे जायचे तर त्यांची फी पण काही कमी नसते. औषधेसुद्धा किती महाग झाली आहेत हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. त्यावर प्रमिलाताई म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी यांना सांगेन की जेव्हा ते पुढच्या महिन्याचे किराणा सामान आणतील तेव्हा स्वतःसाठी वेगळे तूप घेऊन या. अगं सुनबाई, तुझ्या सासऱ्यांना सतत अशक्तपणा जाणवतो, त्यामुळे त्यांनी थोडेसे तूप खाल्ले तर काही होणार नाही. मी तर काही खात नाही तूप वगैरे. तेवढ्यात धाकटा मुलगा संदीप तिथे आला आणि म्हणाला, आई, तुला नक्की काय म्हणायचे आहे? ती खोटे बोलत आहे का? एकतर तूप खातेस आणि वरून खोटेही बोलतेस. अगं, कालच तर तू बाबांसाठी साजूक तुपातला शिरा बनवला होता, तेव्हा त्यांच्यासोबत तूही खाल्ला नाहीस का शिरा? सांग बरं. बोल आता, का गप्प आहेस? प्रमिलाताई म्हणाल्या, नाही बाळा, अरे गुड्डी हट्ट करत होती त्यामुळे तिच्यासाठी शिरा बनवला होता. थोडासा उरला म्हणून आम्ही दोघांनी एक एक घास घेतला. आणि त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात संदीप म्हणाला, आई, गप्प बस, काही बोलू नकोस आणि काही सांगूही नकोस. खरे तर तुम्हा दोघांना इथे आमच्यासोबत ठेवून आम्ही खूप मोठी चूक केली आहे. इथे ठेवून आम्ही खर्चाला आणि आमंत्रण दिले आहे, बाकी काही नाही. त्यापेक्षा तुम्ही तिथेच गावी सडत असला असताना तेच बरे झाले असते. मुलाचे बोलणे ऐकून प्रमिलाताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, अरे, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. तेवढ्यात मोठा मुलगाही तिथे आला आणि म्हणाला, एक तर तू घरातील वातावरण बिघडवतेस आणि वरून रडण्याचे नाटकसुद्धा करतेस. चल रे संदीप, आता काय हे रोजचेच झाले आहे. आता रोजच दोन्ही मुले आणि सुना प्रमिलाताईंच्या वागण्यात
किंवा त्यांच्या कामात चुका काढायचे आणि बरेच ऐकवायचे. त्यामुळे एके दिवशी प्रमिलाताई रडत भास्कररावांना म्हणाल्या, अहो तुम्ही बरोबर बोलत होतात. ह्या नालायकांचा तुमच्या रिटायरमेंटच्या पैशांवर डोळा होता म्हणून ते आपल्याशी चांगले वागण्याचे नाटक करत होते. आता तुम्हाला रिटायर्ड होऊन काहीच महिने झाले आहेत, तर आपण आपल्या मुलांच्या सुनांच्या पायातील चप्पल होऊन राहिलो आहोत. आता आपले पुढे कसे होईल? भास्करराव म्हणाले, प्रमिला, मला माझ्यापेक्षा तुझी जास्त काळजी वाटते. मी तर घराबाहेर असतो, पण तू दिवसभर घरात असतेस. कोणास ठाऊक तुझ्यासोबत ह्या दोघीजणी कशा वागत असतील. यापेक्षा तर आपण आपल्या गावी राहत होतो तेच चांगले होते. काही दिवसानंतर भास्करराव त्यांच्या बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांसोबत आपल्या घरामध्ये बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे त्यांनी AC लावला होता आणि प्रमिलाताई तर सर्वांसाठी गरम गरम भजी बनवत होत्या. प्रमिलाताईंना कॉफी बनवता येत नव्हती म्हणून त्यांनी रेखाला कॉफी बनवायला सांगितले होते. तेवढ्यात धाकटा मुलगा तिथे आला आणि म्हणाला, बाबा हे काय, तुम्ही दिवसभर कॉफी पित आहात, भजी खात आहात आणि स्वतःसोबत ह्या लोकांना सुद्धा खाऊ घालत आहात. आणि हे काय, AC सुद्धा ऑन आहे. लाईट बिल किती येते याची काही कल्पना तरी आहे का तुम्हाला? तुम्ही दर 1-2 दिवसाला कोणाला नाही कोणाला घरी घेऊन येता आणि माझ्या बायकोला कॉफी बनवायला सांगता. तिला घरातील इतरही कामे असतात, मग ती कंटाळून जाते तुमची कामे करून. त्यानंतर तुम्ही मस्तपैकी खाऊन पिऊन उठून जाता आणि मग खरकटी भांडी माझ्या बायकोला घासावी लागतात. हे बघा बाबा, आता यापुढे माझ्या बायकोला अजिबात ऑर्डर द्यायची नाही. हे बनव ते बनव असे सांगायचे नाही. एकतर यांची घरात 1 रुपया देण्याची लायकी नाही आणि आता यांना कॉफीवर कॉफी पाहिजे. जरा बचत म्हणून नाही. यांच्यामुळेच आमचा खर्च वाढत चालला आहे. आता मला काही हे परवडणार नाही. आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. मुलाने वडिलांना त्यांच्या मित्रासमोर एवढे अपमानित केले की त्यांना खूप लाज वाटू लागली. त्यांचे शेजारी मित्र पटकन उठून तिथून निघून गेले. तेव्हा मीनाक्षी आली आणि तीही म्हणाली, रेखा, तुझा नवरा तर असे बोलत आहे जणू काही तो एकटाच घर खर्च करतो. तुम्ही दोघे हे विसरू नका की त्यांचे रात्रीचे जेवण आणि झोप आमच्याकडे असते. प्रमिलाताई भास्कररावांकडे पाहून रडत होत्या. भास्करराव म्हणाले, सुना तर बोलतच होत्या, पण आता तर मुलेसुद्धा बोलायला लागली. भास्करराव मुलांकडे येऊन म्हणाले, अरे मला नक्की सांगा, काय झाले आहे ज्यामुळे आम्ही दोघेही तुमच्या डोळ्यांमध्ये खुपायला लागलो आहोत. तुम्ही म्हणालात म्हणूनच आम्ही आमची सर्व जमापुंजी हे घर घेण्यासाठी दिली. तुम्ही दोघेही नोकरी करत होतात तरीसुद्धा घरातील छोटे मोठे खर्च माझ्या पेन्शनमधूनच चालत असतात. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? संदीप म्हणाला, बाबा तुम्ही तर असे बोलत आहात जणू काही घराचा सर्व खर्च तुम्ही एकटेच करता. तुम्हाला ठाऊक आहे का मला वरवरचा खर्च किती असतो? मुलांच्या शाळेची फी, 4 चाकी गाडीचा हप्ता, हॉटेलिंगचा खर्च तो वेगळा. तू म्हणाला, मी मान्य करतो हे घर घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली. आजपर्यंत तुम्ही जास्त पैसे तर दादा आणि त्याच्या कुटुंबावर खर्च केले. माझ्यासाठी तुम्ही काय ठेवले आहे? मला जर काही कमी पडले तर मी दादाकडे हात पसरतो. भास्करराव म्हणाले, मी कधीच तुम्हा दोघात फरक केलेला नाही. मग तू असे कसे बोलू शकतोस? संदीप म्हणाला, बरं ते जाऊ देत बाबा. जेव्हा तुम्ही कमवत होतात तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता तुम्हा दोघांचा खर्च आम्हाला झेपत नाही. भास्करराव म्हणाले, मग तू विसरला असशील तर तुझ्या लक्षात आणून देतो. आजपर्यंतचा प्रत्येक सण, वाढदिवस या दिवशी तुम्हा लोकांसाठी कपडे, भेटवस्तू आम्हीच देत आलो आहोत. एवढेच काय, पण हे घर घेण्यापूर्वी तुम्हा दोघांच्या घराचे भाडेसुद्धा मीच देत होतो. लक्षात आहे की विसरलात? आम्हीही तुमच्यासाठी खूप काही केले आहे, पण ते तुझ्यासारखे कधी बोलून दाखवले नाही. नितीन म्हणाला, अरे वा, म्हणजे तुम्ही याचा हिशोब घेत आहात का आमच्याकडून? आणि आमचे बोलणे जर तुम्हाला एवढे वाईट वाटत आहे तर मग तुम्ही दोघे तुमच्या राहण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा. संदीप म्हणाला, दादा तू अगदी माझ्या मनातले बोललास. प्रमिलाताई म्हणाल्या, अरे नालायकांनो, तुमच्या बापाने तुम्हाला हे घर घेण्यासाठी मागे पुढे न पाहता त्यांच्याकडचे सर्व पैसे तुम्हाला दिले आणि आता तुम्ही मला आणि तुमच्या बाबांना दुसरीकडे जाऊन राहायला सांगत आहात का? मला सांगा, या घरावर आमचा काही अधिकार नाही का? रेखा म्हणाली, बघा तर जरा जाऊबाई, ह्या वयात सुद्धा अधिकाराची भाषा करत आहेत. मीनाक्षी म्हणाली, सासूबाई, तुमच्यात जरा लाज शरम शिल्लक आहे की नाही? आणि ह्या वयामध्ये मुले सुना तुम्हाला 2 वेळचे जेवण देतात, तेच तुमच्यासाठी खूप आहे, असे नाही का वाटत तुम्हाला? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर आम्हा दोघींच्या नवऱ्याच्या नावावर आहे, त्यामुळे उगाच अधिकाराच्या गोष्टी करू नका. मोठा मुलगा म्हणाला, आता पुढे काय करायचे आहे ते सांगा. रेखा म्हणाली, काय करायचे म्हणजे? घराच्या मधोमध एक भिंत बांधूया.
एक हिस्सा जाऊबाईंचा असेल आणि एक हिस्सा माझा असेल. मी काय म्हणते, या दोघांची सुद्धा वाटणी झाली पाहिजे. प्रमिलाताई थक्क होऊन रेखाचे बोलणे ऐकत होत्या. मग काय, दोन्ही सुनांनी घरातील कामासाठी आपापल्या सोयीनुसार सासूला सुद्धा वाटून घेतले. रेखा म्हणाली, सुरुवातीचे 2 महिने ही माझी मदत करेल आणि त्यानंतर मोठ्या जाऊबाईंची मदत करेल. भास्कररावांना वाटत होते की आता ह्या घरामध्ये या दोघांचे काहीही अस्तित्व शिल्लक राहिले नाही. त्यानंतर संदीप म्हणाला, मग ठरले तर आई, तू 2-2 महिन्यासाठी आळीपाळीने आमच्या घरी येऊन राहशील. आणि हो, बाबांना सतत इकडे तिकडे करण्याचा त्रास होईल, त्यामुळे आपण असे करू, बाहेर जी स्टोअर रूम आहे तिथे बाबा राहतील आणि त्या दोघांचे सामानसुद्धा त्याच खोलीत ठेवू. धाकटी सून पटकन म्हणाली, सासूबाईंना पहिले 2 महिन्यांसाठी मी माझ्याकडे ठेवून घेते. त्याचे काय आहे ना, माझे मम्मी पप्पा येणार आहेत, त्यामुळे मला त्यांची गरज लागेल. एवढे बोलून ती प्रमिलाताईंचा हात पकडून त्यांना आपल्या घराकडे घेऊन गेली. मीनाक्षी भास्कररावांना म्हणाली, बाबा, तुम्ही सुद्धा काहीतरी काम करा, नाहीतर बसल्या बसल्या तुम्हाला गंज चढेल. तुम्ही झाडांना पाणी घालणे, अंगण स्वच्छ ठेवणे, मुलांना शाळेत सोडणे, त्यानंतर घरी घेऊन येणे, तसेच वाळलेले कपडे गच्चीवरून काढून आणून त्यांच्या घड्या घालणे, बाजारात जाऊन भाजी आणणे, ही सर्व कामे तुमची असतील. एवढे बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी रेखा प्रमिलाताईंना म्हणाली, माझे मम्मी पप्पा येण्याआधी गाजराचा हलवा, पनीरची भाजी बनवून ठेवा आणि हो, त्यानंतर कपडे मशीनला लावून नका, लाईट बिल जास्त येईल, त्यामुळे कपडे हाताने धुवा. प्रमिलाताई स्वतःच्याच घरामध्ये कामवाली बाईप्रमाणे कामे करत होत्या. त्यानंतर भास्कररावांनी आतल्या खोल्या आणि बाहेरचे अंगण झाडून घेतले आणि ते अंगणात बसले होते जेणेकरून आपल्या पत्नीला पाहू शकतील. तेव्हा त्यांनी पाहिले की सुनेची आई खरकटी भांडी प्रमिलाताईंसमोर फेकत म्हणाली, ही घ्या भांडी, व्यवस्थित घासा, नाही तर तुमची काही खैर नाही. माझी मुलगी तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे जेवण बंद करेल. भास्कररावांनी अपमानाचा घोट गिळला. आता तर ते दररोज बायकोचा अपमान होताना पाहायचे. त्यांची सहनशक्ती संपत चालली होती. एके दिवशी तर हद्द झाली, जेव्हा एका रात्री प्रमिलाताई सुनेला म्हणाल्या, रेखा, मला काहीतरी खायला दे. रेखाने खरकटी भांडी घासायची पडली होती. त्यातील एका खरकट्या ताटामध्ये 2 चपात्या दिल्या आणि ताट त्यांच्यासमोर सरकवले आणि म्हणाली, बाहेर अंगणात जाऊन खा. प्रमिलाताई म्हणाल्या, पण सुनबाई, हे ताट तर खरकटे आहे. रेखा म्हणाली, मग काय झाले? माझ्या मम्मीला ती भाजी आवडली नाही, त्यामुळे ती तसेच ठेवले. कोणास ठाऊक कशी बनवली होती तुम्ही ती भाजी? तुम्ही बनवली होती ना? मग तुम्हीच खा, नाहीतर तेल मसाले सगळे वाया जाईल. ती खूप मोठमोठ्याने बोलत होती. तेव्हा तिचे बोलणे भास्कररावांच्या कानावर पडत होते. प्रमिलाताईंनी ताट उचलले आणि त्या अंगणात येऊन बसल्या. त्यांची नजर भास्कररावांवर पडली आणि त्यांना पाहून रडू लागल्या आणि म्हणाल्या, आता मला काही सहन होत नाही. भास्कररावांनाही सहन झाले नाही आणि ते तिथून उठले, त्यांच्या पत्नीकडे गेले आणि त्यांनी आपल्या पत्नीच्या हातातून ते ताट घेऊन दूर फेकून दिले. तेव्हा भाजीचे शिंतोडे वहीनबाईंच्या तोंडावर पडले. तेव्हा ती रागाने खवळली. भास्करराव म्हणाले, प्रमिला, यापुढे तू असे उष्टे अन्न खाणार नाहीस. रेखा स्वयंपाक खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या भांड्यांना उचलून फेकण्याची? तिने तिच्या नवऱ्याला संदीपला आवाज दिला. अहो, ऐका ना, जरा बाहेर या. संदीप लगेच बाहेर आला. रेखाने संदीपला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तो म्हणाला, बाबा, हा काय तमाशा आहे? हे विसरू नका की आईचा सांभाळ आम्ही करत आहोत, त्यामुळे आईला आमचे ऐकावेच लागेल. मला सांगा, काय झाले जर तिने मम्मीची उरलेली भाजी खाल्ली म्हणून? मुलाचे बोलणे ऐकून भास्कररावांनी त्याच्या जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाले, तू काय सांभाळ करशील रे आईचा? उलट तीच तुम्हाला आजही सांभाळून घेत आहे. ती बिचारी माऊली निमूटपणे तुमचा त्रास सहन करत आहे. आणि काय रे, बायकोच्या आईपुढे आज तुला स्वतःच्या आईची किंमत शून्य वाटते का? म्हणून आईला खरकट्या ताटामध्ये जेवण केले म्हणून काय झाले असे बोलत आहेस? मूर्ख कुठला. तेवढ्यात नितीन आला आणि म्हणाला, बाबा, काय गरज आहे तुम्हाला ह्यांच्यामध्ये पडण्याची? तेव्हा भास्कररावांनी नितीनच्याही कानाखाली वाजवली आणि म्हणाले, मला काय गरज आहे यांच्यामध्ये पडण्याची म्हणजे? अरे, ही माझी बायको आहे आणि तुमची आई आहे. तुम्हाला तुमच्या आईची काही किंमत नाही, पण मला माझी बायको लाख मोलाची आहे. आणि तुम्ही कोण आहात रे आम्हा दोघांना 2 हिश्श्यांमध्ये वाटणारे? मी नाही मानत तुमच्या ह्या वाटणीला. तुमच्यासारखी मतलबी मुले जी आईवडिलांच्या पैशांसाठी हपापलेली असतात, ती आधी त्यांच्याशी चांगले संबंध बनवतात, चांगले वागतात, मग आईवडिलांचे सर्व पैसे घेऊन त्यांना आपल्या आयुष्यातून असे दूर लोटतात की जणू काही आईवडील म्हणजे केरसुणीवरचा कचरा आहेत. आज भास्करराव खूप मोठमोठ्याने बोलत होते. प्रमिलाताईंचा रडताना श्वास थांबू लागला. तेव्हा भास्कररावांनी त्यांना प्यायला पाणी दिले आणि म्हणाले, प्रमिला,
हे आपले जग नाही, नाही आपली मुले आहेत. ह्या लोकांनी तुझ्यासोबत जे काही केले आहे, देव त्याचा नक्की न्याय करेल आणि त्यानं ह्याच आयुष्यामध्ये त्याची परतफेड करावी लागेल. वडिलांचे बोलणे ऐकून चौघेही तिथून निघून गेले. त्यानंतर भास्करराव प्रमिलाताईंचे अश्रू पुसत म्हणाले, तू काळजी करू नकोस प्रमिला. 15 दिवसांच्या आत मी काहीतरी व्यवस्था करतो, मग आपण इथून निघून जाऊ. पण तोपर्यंत तुला हे सर्व सहन करावे लागेल. असे बोलून भास्करराव तिथून निघून गेले. आणि मग काय, सुना वरचेवर प्रमिलाताईंना त्रास देऊ लागल्या. त्या दिवशी भास्करराव, नितीन आणि संदीप बरोबर जे काही वागले त्याबद्दल सासूला खूप ऐकवू लागल्या. एके दिवशी प्रमिलाताई अंगणातील पायऱ्यांवरून पाय घसरून पडला, तेव्हा त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, ज्या कारणामुळे ते चालू फिरू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या अंथरुणातच आपले सर्व काम करू लागल्या आणि ह्या कारणामुळे सुनांनी सासरे येईपर्यंत सुद्धा वाट पाहिली नाही आणि सासूला घराबाहेर काढले. तिकडे स्वतःची आणि प्रमिलाताईंची राहण्याची सर्व व्यवस्था करून भास्करराव ट्रेनने परत येत होते. ते स्टेशनवर उतरले होते की त्यावेळेस तिथे खूप गर्दी जमा झाली होती. एका वृद्ध बाईचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता आणि त्या वृद्ध स्त्रीचा चेहरा खूप जखमी झाला होता. माहिती झाल्यावर समजले की त्या वृद्ध स्त्रीला मुलाने, सुनेने घराबाहेर काढले होते, त्यामुळे तिने आत्महत्या केली. हे ऐकताच भास्करराव खूप घाबरले आणि मुलांच्या घरी पोहोचले. तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेले पाहून त्याने शेजारच्याला विचारले. तेव्हा शेजारच्यांनी सांगितले की तुमची दोन्ही मुले आपापल्या पत्नी मुलांसोबत काल रात्री परदेशात फिरायला गेले आहेत, पण त्यांनी आईला मात्र 2 दिवसांपूर्वीच घराबाहेर काढले होते. जाताना त्या बिचाऱ्या खूप रडत होत्या. त्यांनी मुलांना, सुनांना खूप विनवणी केली, पण त्यांच्यापैकी कोणालाही आईची कीव आली नाही. प्रेमिलाताईंनी आमची सुद्धा मदत घेतली नाही. आम्ही त्यांना विचारले होते, तुमचे पती येईपर्यंत आमच्याकडे राहा असेही म्हणालो होतो, पण त्या जणू आयुष्याला कंटाळल्यासारख्या बोलत होत्या. त्यांनी आमची मदत घेतली नाही. हे ऐकताच भास्कररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते मनात म्हणाले, आता कुठे शोधू मी माझ्या प्रमिलाला. काही दिवस सुद्धा ते आपल्या आईला ह्या घरामध्ये ठेवू शकले नाहीत. हा विचार करून ते रडू लागले. त्यांनी आपल्या पत्नीला खूप शोधले. त्यांना राहून राहून भीती वाटत होती की ती आत्महत्या करणारी बाई प्रमिला तर नसेल ना. नाही, असे होऊ शकत नाही. त्यांच्या मनात अनेक वाईट विचार येत होते. आपली पत्नी कुठेही नाही म्हटल्यावर ते खूप अस्वस्थ झाले होते. साधारण 1 महिन्यानंतर त्यांना एक बातमी समजली की त्यांच्या एका जवळच्या मित्राचा वृद्धाश्रमात मृत्यू झाला आहे. त्यामुळे भास्करराव आपल्या मित्राला खांद्या देण्यासाठी वृद्धाश्रमात गेले, कारण त्यांचा मित्र वृद्धाश्रमात राहत होता. अंतिम संस्कार झाल्यानंतर भास्कररावांना पाहिले की एक बाई कोपऱ्यामध्ये बसून हातात फोटो घेऊन रडत होती. विचारल्यानंतर कोणीतरी सांगितले की 1 महिन्यापूर्वी या रेल्वे स्टेशनवर भीक मागताना त्या खूप जोरात रडत होत्या. एका भल्या माणसाने त्यांना वृद्धाश्रमात सोडले. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना नीट चालता येत नव्हते. हे ऐकताच भास्कररावांच्या पायाखालची जमीन सरकली. ते त्या स्त्रीकडे गेले. त्यांनी जवळ जाऊन प्रमिला असा आवाज दिला. आपले नाव ऐकताच प्रमिलाताईंच्या अंगामध्ये एक अजब शक्ती आली. त्यांनी मान वर करून पाहिले आणि नवऱ्याला समोर पाहून त्या जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा भास्करराव सुद्धा आपले अश्रू थांबवू शकले नाहीत. त्यांनी आपल्या पत्नीला मिठी मारली. तो माणूस म्हणाला, ह्या कोण आहेत तुमच्या? भास्करराव म्हणाले, ही माझी पत्नी आहे. खूप दिवसांपासून मी हिचा शोध घेत होतो. भास्करराव आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, बस, आता अजिबात रडायचे नाही. आपल्या पत्नीची अवस्था पाहून ते रडू लागले आणि म्हणाले, प्रमिला, तुझ्या डोळ्यातील एक एक अश्रूचा मी त्या नालायकांकडून बदला घेईन. आता त्यांचा हा बाप त्यांच्यापैकी कोणालाही सोडणार नाही. त्यांनी आपल्या साधेपणाचा खूप फायदा उचलला आहे. आता बघ मी काय करतो. आजपर्यंत आपण अपमानाचा घोट गिळत आयुष्य घालवले, पण आता आणखी नाही. भास्कररावांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या दोन्ही मुलांविरुद्ध पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सुद्धा सर्व काही ऐकून घेतले आणि मुलांच्या घराला सील केले. जेव्हा मुले आणि बायको आपल्या मुलांसह परदेशातून घरी आली, तेव्हा त्यांनी पाहिले तर घराला सील केले होते. ते पाहून चौघांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना शेजाऱ्यांकडून समजल्यानंतर मुले, सुना पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे धावत आपल्या आईवडिलांकडे गेले. भास्करराव आणि प्रमिलाताईंना पोलिसांसोबत पाहून चौघांच्याही पायाखालची जमीन सरकली. मोठा मुलगा नरम आवाजात म्हणाला, बाबा, हे काय आहे? आमच्या घराला सील का केले आहे? तेव्हा एका पोलिसाने त्याच्या कानशिलात लगावली आणि म्हणाला, लाज नाही का वाटत? आपल्या आईवडिलांना लाचार, निराधार रस्त्यावर सोडून परदेशात फिरायला जाताना आजपर्यंत त्यांच्या पैशांवर जगत आलात आणि आता त्यांना 2 भाकरी देणे सुद्धा तुम्हाला मुश्किल झाले आहे. आता तुम्ही सुद्धा असेच भटकत राहा, कारण आता तुमची नोकरी सुद्धा धोक्यात येणार आहे. हे लक्षात असू द्या. खरे तर
प्रत्येक मुलाचे आईवडिलांचा सांभाळ करणे हे कर्तव्य असते. आईवडिलांना आपल्या मुलांकडून भरणपोषणासाठी आपला अधिकार मागण्याचा पूर्ण हक्क आहे आणि बाबांचे असे म्हणणे आहे की तुमचे राहते घर जे त्यांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केले होते ते त्यांच्या पत्नीच्या नावे असावे, नाहीतर ते तुम्हाला जेलमध्ये पाठवतील. आणि प्रमिला त्यांचे जे दागिने दोन्ही सुनांनी त्यांच्याकडून स्वार्थापोटी हिसकावून घेतले होते ना, ते सुद्धा त्यांना परत करावेत. दोघी सुना सुद्धा एकमेकींकडे पाहू लागल्या. दोन्ही मुलांनी आईवडिलांचे पाय धरले आणि आईवडिलांची हात जोडून माफी मागितली, विनवणी केली. पण भास्कररावांनी आपल्या मुलांना अजिबात माफ केले नाही. त्यांनी मुलांना सुनांना घराबाहेर काढले. मुलांनी प्रमिला त्यांना विनंती केली की आई, तुझ्या नातवंडांवर प्रेम आहे ना, मग त्यांच्याकडे बघून तरी आम्हाला या घरामध्ये राहू देत. नितीन आणि संदीपने घरात राहता यावे यासाठी स्वतःच्या मुलांची ढाल बनवली, पण तरीसुद्धा भास्कररावांनी आपल्या दोन्ही मुलांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. आता भास्करराव आणि प्रमिलाताई आपल्या घरामध्ये आनंदाने राहू लागले आणि आज मुलांच्या लालसेने त्यांच्या डोक्यावरचे छतसुद्धा हिसकावून घेतले आणि रस्त्यावर राहायला मजबूर केले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.